तुकाराम मुंढे यांच्या एफडीएला कोर्टाने दणका देत 5 लाख रुपयांचा दंड ठोकला आहे। कालच तुकाराम मुंढेंच्या एफडीएने शाहरुख खान, अजय देवगन व टायगर श्रॉफ यांना विमलची दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती। त्यामुळे ते मोठ्या चर्चेत आले होते। मात्र आता तुकाराम मुंढेंनाच मोठा दणका मिळाला असल्याची माहिती मिळत आहे। मुंढेंच्या एफडीएला 5 लाख रुपयांचा दंड का ठोकला गेला? हायकोर्टाने आपल्या निर्णयात नेमकं काय म्हटलंय पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी धडक कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाला आता थेट मुंबई उच्च न्यायालयानेच मोठा धक्का दिला आहे। पुण्यातील एका मिठाईच्या दुकानाला तब्बल 34 दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत एफडीएला चांगलेच सुनावले आहे। विशेष म्हणजे पुनर्तपासणी दुकानाने तब्बल 36 पैकी 35 निकष पूर्ण केले होते, म्हणजेच तब्बल 98% नियम पालन केले होते। तरीही दुकान सुरू करण्यास परवानगी न दिल्याने न्यायालयाचा संताप अनावर झाला आणि अखेर एफडीएला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए कडून गेल्या काही काळापासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब्स पासून स्टोअर्स पर्यंत मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि कारवाया सुरू आहेत। अन्नाच्या गुणवत्तेशी आणि स्वच्छतेशी कोणतीही तडजोड होऊ नये हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे। मात्र पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सच्या प्रकरणात कारवाईनंतरची भूमिका एफडीए साठीच अडचणीत ठरली। दुकानाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आल्यानंतर प्रशासनाने पुनर्तपासणी केली। या तपासणीत दुकानाने 36 पैकी 35 गुण मिळवत 98% नियम पालन केल्याचे समोर आले होते। म्हणजे सुरुवातीच्या कारवाईनंतर संबंधित व्यवसायाने आवश्यक सुधारणा केल्या होत्या। अशा परिस्थितीत परवाना पुन्हा बहाल करून व्यवसाय सुरू करण्याची अपेक्षा होती। मात्र एफडीएने त्यांचे दुकान बंदच ठेवले। याच मुद्द्यावर उच्च न्यायालयाने एफडीएला अक्षरशः धारेवर धरले। 98% नियम पालन झाल्यानंतरही नागरिकाला अपील दाखल करायला सांगतात, हे काय आहे असा सवाल करत न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली। नागरिकांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले। यावर एफडीए कडून बचाव करताना अंतर्गत अपील प्रलंबित असल्याचे कारण देण्यात आले। मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत त्याला फालतू कारण ठरवले। एखाद्या व्यवसायाने तपासणीत जवळपास पूर्ण नियम पालन सिद्ध केले असेल तर केवळ अपील प्रलंबित असल्याच्या कारणावरून त्याला बंद ठेवल्याचा हट्ट का, असा प्रश्न न्यायालयाने यावेळी उपस्थित केला। या प्रकरणात न्यायालयाने एफडीएच्या अन्न सुरक्षा कारवाईच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही। अन्नाची सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य यासाठी कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा अधिकार महत्त्वाचा आहेच, हे न्यायालयाने मान्य केले। मात्र कारवाईनंतर परिस्थिती सुधारणा झाल्यानंतरही व्यवसाय बंद ठेवणे ही भूमिका योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। तसेच न्यायालयाने दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा आदेशच रद्द केला आणि गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सला तातडीने व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून टाकला। एवढेच नाही तर 34 दिवस बंद असल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची दखल घेत एफडीएला तब्बल 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले। ही रक्कम 30 दिवसात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अन्न सुरक्षेच्या नावाखाली कठोर कारवाईची मोहीम राबवणाऱ्या एफडीए साठी हा निकाल निश्चितच मोठा इशारा मानला जात आहे। नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रशासनाची कारवाई न्याय, प्रमाणबद्ध आणि जबाबदार असणेही आवश्यक आहे। हा संदेश या निर्णयातून स्पष्टपणे समोर आला आहे। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आलेला हा न्यायालयीन दणका त्यामुळे विशेष चर्चेचा विषय ठरला आहे। नियमभंगांविरोधात कठोर कारवाई करा, पण नियम पालन सिद्ध झाल्यानंतरही एखाद्या व्यवसायाला अनिश्चित काळासाठी बंद ठेवू नका। न्यायालयाच्या या भूमिकेने प्रशासनाच्या अधिकारांसोबतच त्याच्या जबाबदारीची ही सीमारेखा स्पष्ट केली आहे। तरी या निर्णयामुळे समाज माध्यमांवर तसेच नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे। तुकाराम मुंढेंच्या कामावर फक्त बंधन आणण्यासाठी हे प्रकार होत असल्याची नागरिकांची भावना आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।